बिलीव्ह आय एम ॲट अन एअरपोर्ट. किती सुंदर आहे हे सगळे. आय डोंट नो हे कधी बनलं, बट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अमेझिंग गाईज, गुड जॉब गाईज. मी माझी कॉफी घेतली आहे आणि बोर्डिंग चालू झालेली ऑलरेडी मी येईपर्यंत. सो मला लेट नाही झालं. आय एम ऑन टाईम. सो आय एम व्हेरी ग्लॅड. अँड सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरली की मी चालली आहे चेन्नईला, बिकॉज माझी चेन्नईमध्ये मूवी रिलीज झालेली. मुंबईमध्ये पण झाली आहे मूवी रिलीज, पण मी बघितली नाही अजून. सो बघायला जाईन मी. मला वेळ नाही मिळालेला म्हणून मी नाही गेली आणि मी आळस पण करत होते. पण आय एम गोईंग फॉर द success meet and greet of Idaya movie. So see you in Chennai. Bye. रिवर्स ले रहा है एयरप्लेन. रिवर्स रिवर्स अपने आप ठीक से लो. अजून काहीतरी ॲड करणार होते पण मी विसरले. मी फ्लाईटमध्ये असं पॉइंटर्स लक्षात ठेवलेले की मी हे म्हणेन सॉरी मी हे बोलीन आणि मग मी लँड झाल्यावर मी विसरले कारण मी झोपलेले फ्लाईटमध्ये. ते पण मला कसं बसं झोप लागलेली. आणि मला हे सांगायचं होतं की फ्लाईटमध्ये सगळे खिखी करत होते पण माझ्याबरोबर खिखी करायला कोण नव्हतं. मला खूप वाईट वाटलं बिकॉज मी आहे एकटाची सदाशिवची ब्रँड अम्बॅसेडर. मी सगळीकडे एकटीच जाते आणि लोकांना खूप असा त्रास होतो की मी एकटी फिरते सगळीकडे. पण मला आता सवय झाली आहे आणि मी काहीच करू नाही शकत याबद्दल. आणि मला मजा येते एकटं फिरायला. मला मजा येते. गाईज मी गीथम नावाच्या रेस्टॉरंटला आले आहे अँड मला वाटलं इकडे साधंसुद्धा खायला असेल पण इकडे तर भरपूर काही व्हरायटीमध्ये मिळतं आहे जे आपण या वेळेला नाही खाऊ शकत पण फोटो बघून खायची इच्छा होती. हे खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे. आय डोंट नो हे काय पण छान वाटतं आहे पण हे आत्ता नाही खाऊ शकत मी. हे पण मस्त दिसतंय. हे पण नाही खाऊ शकत आत्ता. अरे बापरे, मी डाएटवर आहे. हे सगळे नाही खाऊ शकत. सो मी जास्ती विचार नाही केलं. मी जास्ती डोकं नाही लावलं. मी डायरेक्ट डोसा ऑर्डर केला. फक्त बटर डोसा असं ऑर्डर केला. मला डोसामध्ये बटाटा आवडत नाही माझ्या. मला नुसता डोसा असं किंवा बटर किंवा घी असेल तर मला त्याच्यासोबत डोसा खायला आवडतं. आणि इकडे ना सगळे जे ऑर्डर घ्यायला येतात ना दादा आणि ताई ते ऑटोमॅटिकली तमिळमध्ये बोलतात माझ्याशी. पण मी उत्तर देते त्यांना कारण मला कळतं आहे. बेसिक तमिळ आहे. ह्याच्यात काही एवढं अवघड नाही न कळण्यासारखं. तर तुम्ही इथे याल कधी तर तुम्हालाही कळेल. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं उत्तर द्यायला लागाल. सो नॉट टू वरी. मी हे थेंगप्पाल ऑर्डर केलं. थेंगप्पाल पण मला वाटलं हे गोड असेल पण हे गोड नाही आहे. आणि ही चटणी आहे. ही माझ्या घरी बनते. माझी आई बनवते. पण मला वाटलं हे गोड असेल खीरसारखं काहीतरी किंवा बासुंदीसारखं पण हे तर भात आहे. यम्मी. पण मी हे 0.5 केलं तर फ्लिकर होतं. हे बघ हे काय डिस्कोलाईटसारखं असं होतं आहे. आय डोंट नो हाऊ टू सॉल्व दिस बट जर मी थोडीशी अशी एक्सपर्ट झाली तर मग हे पण प्रॉब्लेम सॉल्व करता येईल मला. आय थिंक इकडचं लाईट चांगला नाही आहे. माझा कॅमेरा चांगला आहे. आणि इकडे डोसा किती उशीर आला म्हणजे 15-20 मिनटं लागले आणि ते पोंगलचा का भात आहे तो लगेच आला. आय डोंट नो हाऊ. गाईज मी व्हेन्यूवर पोचलेले. तर व्हेन्यूवर ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना हे दिलं आहे काय बोलतात ते व्हॅनिटी व्हॅन्स. पण मला सांगितलं आहे त्यांनी 12ला इव्हेंट सुरू होणार आहे पण 12ला नाही सुरू होणार आहे. 12:30-1 तर वाजतील. तर मी जे आउटफिट घालणार आहे त्याच्या खालती मला कुर्ती लेगिन्स लागणार आहे. तर मी गो कलर्सला आले
की चला मला वेळ तरी मिळाला शॉपिंग करायला. पण शॉप ओपन आहे, आत कोण नाही आहे ना, आत मी जाऊ शकत. आय डोंट नो तो पुरुष की ती महिला कुठे गेली. आता मी थांबली आहे. कष्ट माझ्या आयुष्यातले संपत नाही, कष्ट वाढत जातात. मला मॅनिफेस्ट नाही करायचं आहे, पण असं होत आहे, तर मी काय करू नाही शकत. तर मी पोचली आहे गाईज, आणि आता मला गुडगुडत आहे पोटात. मी हे तुम्हाला का सांगते मला माहीत नाही, पण यार मला व्हॅनिटीमध्ये वॉशरूमला जायला आवडत नाही. मी कम्फर्टेबल नाही आहे. मी हे तुम्हाला का सांगते वडेवर. मी आता तयार व्हायला चालली आहे. मी फायनली गो कलर्समधनं कुर्ती घेतली फटकन ती बाई आल्यावर. अँड मग पेमेंटचा इश्यू झाला. मी बोलली हे काय संपतच नाही आहे प्रॉब्लेम्स, एक से एक येत आहेत. पण ते कसं कसं रिझॉल्व्ह झालं आणि मी आले परत व्हॅनिटीमध्ये. आता मी रेडी व्हायला चालली. आय एम रेडी. आय विश दिस इव्हेंट वॉज इन माय सिटी. तर मी थोडंसं व्यवस्थित रेडी झाले असते. ॲक्च्युली मला साडी नेसायची होती, पण मला खूप तामझाम वाटलं. सो आय वॉज लाईक आय जस्ट ड्रेस समथिंग सिम्पल अँड स्वीट. आणि मी हा ड्रेस घातला आहे आणि कोल्हापुरी चपला. पण हां, आय थिंक दिस इज ओके. इट्स नॉट दॅट बॅड. प्लीज तुम्ही पण मला चांगले चांगले कॉम्प्लिमेंट्स द्या, कारण माझ्याकडे दुसरे ऑप्शन्स नाही आहे कपड्यांचे. बट मुंबईमध्ये हा इव्हेंट असला असता तर मी नक्की सजून धजून आले असते एकदमच. पण ठीक आहे. बाजूला हिरोईन मॅडम आहे बाजूच्या व्हॅनिटीच्या रूममध्ये. सो ते तर छान दिसूनच येणार. आणि हां, आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड टू द इव्हेंट. आय डोंट नो मला बोलायला लागणार आहे की नाही, पण मी खूप जास्ती नर्वस होते जेव्हा मला स्टेजवर बोलवून असं काहीतरी बोलायला लावतात. मी एकदम अशी माझं ततपप होतं एकदम. सो लेट्स सी. आय डोंट नो मला व्लॉग करायला मिळेल की नाही, कारण इट फील्स अ लिटल ऑकवर्ड फॉर मी टू ॲक्च्युली व्लॉग इन फ्रंट ऑफ पीपल. और लाईक काही इव्हेंट चालू आहे, कोण फोटो वगैरे काढत असेल आणि मी पण कॅमेरा घेऊन असं करते, फिरवते सगळीकडे, तर ते थोडंसं विचित्र वाटू शकतं. बट लेट्स सी. से हाय अँड इंट्रोड्यूस युअरसेल्फ. Monisha. Okay. Introduce yourself in Tulu. In Tulu. Oh my god. Tulu ಒಂತ ಬರ್ಕೊಂಡು. Yeah, इतना नहीं बोलती तुलु में, but I'm Monisha. Okay. Hi. Nice to meet you. Nice to meet you too. ओके. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवा, कारण मी पॉवर बँक न घेता इव्हेंटला गेली आणि माझी बॅटरी डाऊन झाली आणि स्विच ऑफ झाला फोन आणि मी काहीच कवर करू नाही शकले, अपार्ट फ्रॉम लाईक फ्यू ऑफ देम बीइंग ऑन द स्टेज अँड यू नो जस्ट थँकिंग एव्हरी वन, द डिरेक्टर, द टीम मेंबर्स, द होल कास्ट अँड क्रू ऑफ इदय मुरली. आणि मी पण स्टेजवर गेलेले बोलायला आणि मी फंबल झाले, जे मी नेहमी होते. पण आय एम ट्राईंग टू ओव्हरकम दॅट फिअर. आपण सगळेच थोडेफार म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कमी असते, ह्याच्यात मी नेहमी मागे राहते. आय थिंक पब्लिक स्पीकिंग इज समथिंग दॅट आय हॅव बीन डीलिंग विथ सिन्स अ वाईल नाव. आय फिअर पब्लिक स्पीकिंग अँड आय रियली वूड लाईक टू इम्प्रूव्ह इन इट विथ टाईम. बट लेट्स सी. समटाईम्स आय एम व्हेरी कॉन्फिडंट, समटाईम्स आय एम नॉट. पण ठीक आहे, होतं असं, सगळे शिकतात. चुका करूनच माणूस शिकतो. सो मीही शिकेन, कॉन्फिडंट आधीपेक्षा तर झाली आहे. बट थोडेफार अजून आहे. खूप काम करायचं आहे मला आणि खूप नाव कमवायचं आहे. आणि तुमच्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम माझ्यासाठी सगळेच आहे आणि तुमच्यासाठीच आणि तुमच्यामुळेच मी आत्तापर्यंत एवढं काम करत आली आहे अँड तुमच्याशिवाय पॉसिबल नसलं असतं. सो थँक्यू सो मच आणि सॉरी फॉर नॉट कवरिंग द इव्हेंट. आणि आता मी निघायची गोळी घेते आहे बिकॉज मला एअरपोर्टला जायला लागेल, कारण माझी 8:15ची फ्लाईट आहे अँड आत्ता वाजले आहे 5. सो पोचायला वेळ लागणार, कारण मुंबईसारखी ट्रॅफिक सगळीकडेच असते. सो लेट्स गो. आणि इथे पाऊस पडतो आहे, सो आय डोंट मिस मुंबई ॲट ऑल. गाईज, मी एअरपोर्टला आली चेन्नईच्या आणि मला इतकं कसं तरी झालं कारमध्ये की नाही, मी काय शूट करूच नाही शकली, कारण शूट करण्यासारखं काही नव्हतंच. बाहेर पाऊस होता मुसळधार आणि ट्रॅफिक होतं. सो देअर वॉज नथिंग टू ॲक्च्युली शूट. बट एनिवे, माझी फ्लाईट आहे 8 वाजता. आत्ता वाजले आहे
7:15 म्हणजे 6:45 7:15. ओ शिट, माहीत नाही मला, मी कन्फ्यूज होते 6:45 आणि 7:15 मध्ये. पण या आय एम वेटिंग फॉर माय वॉफल अँड आईस्क्रीम. आय एम सपोज टू ईट हेल्दी, बट मला एवढं कसं तरी झालं की मला काहीच तिखट गरम काहीच खायचं नाही आहे. आणि सगळे तिखट आणि गरम जर असेल मील तर इट विल बी डोसा ऑर समथिंग, अँड आय डोंट वॉन्ट डोसा. मी सकाळीच खाल्लं अँड उशिरा जेवल्यामुळे सुद्धा आय गेस मला कसं तरी होतं आहे. ते पण मी फ्राईड खाल्लं, थोडं मासे खाल्ले जे मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू नाही शकले. सुरमई मासा होता अँड म्हणून आय वॉज लाईक की यू नो आय डोंट केअर अबाउट दॅट, मला आईस्क्रीम खायचं आहे. बट वॉफल तर पाहिजे, मला आवडतं. मला इतकी भूक लागलेली की मी हे चालता अर्ध संपवलं आहे आणि ते पडणार आहे जर मी त्याला धरून खाल्लं नाही तर. माझ्या पॅन्टला लागतं आहे, मी नंतर बोलते गाईज. नाही चालणार ही इनकन्सिस्टन्सी, नाही चालणार. मला कळतंय हे का होत आहे. अरे यार, माझी लायकीच नाही आहे, मी तुम्हाला सांगते. मला ना माझ्या एडिटरवर आणि तुमच्यावर खूप दया येते, कारण मी इतकी इनकन्सिस्टंट आणि व्लॉग्स शूट केल्यानंतर पण मी इतकं उशिरा पाठवते तिला. प्लस कसं शूट करते यार, मी स्वतःला जज करते. मी इतरांचे व्लॉग्स बघते तर मी थोडंसं इम्प्रोवाइज करायचं ट्राय करते माझ्या पद्धतीत. आय नो पुढे जाऊन होईल, पण त्यासाठी मला कन्सिस्टंट राहायला लागेल ना. बात तो सही आहे, माहिती आहे, म्हणजे माहीत असून पण मी असं करते. जाऊ दे, पण थँक्यू सो मच फॉर ऑलवेज सपोर्टिंग मी. आई विल सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग. तब तक दंडकाल बेंडकाल डसकाल टमाटलो. सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग रे.